पाडव्याचा शुभ दिवस, नवीन वर्षाची सुरुवात आणि मुलांच्या भवितव्याची नवी स्वप्न. कोल्हापुरात आज शिक्षणासाठी अक्षरशः उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं. महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या लांब लचक रांगा लागल्या आहेत. ही रांग फक्त प्रवेशासाठी नाही, तर ती आहे विश्वासाची, गुणवत्तेची आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या आशेची. सरकारी शाळांकडे वाढणारा हा कल शिक्षण व्यवस्थेसाठी दिलासा देणारा आहे. हे चित्र आहे कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाची जरग विद्या मंदिराबाहेरचं. एकीकडे राज्यात सरकारी शाळा बंद होत असल्याची तक्रार होते, अशातच कोल्हापुरातील महापालिका शाळेबाहेर हे सकारात्मक चित्र आहे. काही पालक तर आदल्या रात्रीपासूनच रांगेत उभे आहेत. पालक काल पहाटेपासूनच शाळेच्या दारामध्ये रांगेत येऊन उभे आहेत. पालकांना आम्ही खूप विनंती केली की आज तुम्ही थांबू नका, उद्याच शाळेत डायरेक्ट प्रवेशासाठी या गुढीपाडव्या दिवशी. पण पालकांना विश्वास वाटत नव्हता की आपल्या मुलाला ह्या शाळेत ॲडमिशन मिळेल, आणि पालकांनी खरंच म्हणजे रजा काढून आपल्या पाल्यासाठी वेळ दिला. आणि जसं आपण म्हणतो की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, आणि त्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या चांगल्या गोष्टींचे निर्णय घेतो, आणि पालकांनी त्यासाठीच हाचा दिवस निवडलेला आहे. ही शाळा गुणवत्तेसाठी प्रसिद्ध, शिष्यवृत्ती परीक्षेतही सातत्याने अव्वल. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यंदाही ॲडमिशनसाठी मोठी स्पर्धा. सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, आणि त्याआधी 400हून अधिक पालक रांगेत उभे आहेत. मी ॲक्च्युली काल 4 वाजल्यापासून लाईनमध्ये आहे, आणि आज पण सकाळी 6 वाजता आलो. काल आम्हाला टोकन भेटलं होतं, आणि आज सकाळी आम्ही 6ला इथं येऊन नंबर लावलेत. एका बाजूला गॅससाठी रांगा, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणासाठी रांगा. हे चित्र बदलाची नांदी मानलं जात आहे. शाळेचं डिसिप्लिन महत्त्वाचं, फार डिसिप्लिन फार छान आहे. शिक्षक मनापासून मुलांचं लक्ष घेऊन अभ्यास घेतात, हे फार त्यांचं गुणवत्तेचं मान आहे. हाच डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. शिस्तबद्ध सगळं अशा गोष्टी फार आहेत. मी कालपासून माझ्या मुलीच्या प्रवेशाकरिता इथे रांगेत उभं राहिलो. मी स्वतः पोलीस आहे, पण मी ड्युटी सोडून खास माझ्या मुलीसाठी वेळ काढून या ठिकाणी रांगेत उभं राहिलो. आज आता तिचा प्रवेश घेणार आहे. मला असं वाटतं की दादा भुसेंसारख्या मंत्री महोदयांनी आपल्या विधानसभेमध्ये या शाळेचा उल्लेख केला, म्हणजे ह्या शाळेचं महत्त्व किती आहे. कोल्हापुरात महानगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारली, सुविधा वाढल्या, शिक्षणाचा दर्जाही उंचावला. म्हणूनच पालकांचा कल खासगी शाळांपासून दूर आणि सरकारी शाळांकडे वाढतोय. आज पालकांचं आणि या शाळेचं एक घनिष्ठ असं नातं निर्माण झालेलं आहे, आणि या प्रक्रियेमध्ये समावेश असणाऱ्या सर्व घटकांच्या योगदानामुळं आज शाळेचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आज मला आनंद आहे की ही गर्दी पाहिल्यानंतर आम्ही जे 32 वर्ष कष्ट घेतलेलं आहे याचं चीज झालं असं मला वाटतं. पाडव्याच्या शुभदिनी पालिका शाळेतील शिक्षणावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. ही रांग केवळ शाळेच्या गेटपाशी नाही, तर ती आहे उज्ज्वल भविष्यात जाणाऱ्या वाटेची. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.